तर हाय नमस्कार सर्वांना. तर आता बघा माझी आत्ताच कामं झाली. तर आता किती वाजले ते 2-2:30 वाजले ते आता. तर आता केस सकाळपासून बांधलेली होती. आज धुतली जरा केस मस्तच अशी. शॅम्पू केला केसाला खूप छान असा. तसं काय मी डोक्यानं रोजच केस धुवत असते. डोक्यानं आंघोळ करत असते रोजच. आणि रोजच्या रोज असं केस धुतली म्हणजे कसं होतं सवय लागून गेलेली आहे अशी केस रोजच्या रोज धुयाची. त्याच्यामुळे कोंडा बिंडा काय तसला होत नाही असं माझ्या केसात. आणि मस्तपैकी केस अशी सुट 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 होते ती. आणि केसाला कुठे सुद्धा असं तेल बिल काय नाही त्याच्यामुळं मस्तच अशी फुगली ती पण केस किती छान असे. आणि केस धुतल्या धुतल्या अशी विंचरायची नाही ती कधी सुद्धा, नाहीतर सगळे केस अशी निघते ती गळते ती लय केस. केसाची चांगली टावेलानं सुकवून घ्यायची आणि वाळल्यावर परत मग कंगव्याने अशी विचरून घ्यायची. ती पण अशी एकदम बारीक दाताचा कंगवा असतो त्यानं नाही ती विचरायची. असला मोकळा मोठ्या दाताचा कंगवा असतो त्यानं अशी विसरून घ्यायची थोडं थोडं थोडं, नाहीतर एकदम मग अर्धी अर्धी केस अशी तुटून निघते ती. खूप छान अशी म्हणजे माहिती आहे. माझी मलाच म्हणजे अनुभव आलेला आहे. माझी केस अशी खूप अशी म्हणजे गळत पण होती लय आणि तुटून पण निघायची लय अशी केस. कसं सगळं कामाकडे लक्ष असलं की आपलं काय होतं केसाकडे लक्ष नसतंय, मग आपण काय होतो अशी केस बांधायची वली वली आणि परत मग कशी तरी अशी विंचरायची. मग तसं नाही करायचं. केस अशी चांगली मोकळी सोडायची टावेलानं अशी स्वच्छ मध्ये अशी वाळवून घ्यायची आणि खूप छान अशी परत मग केस वाळल्यावरच परत मग अशी विंचरून घ्यायची आणि जरा थोड्या वेळ अशी केस वाळायसाठी मोकळी सोडायची. खूप छान अशी केस राहते ती आणि शॅम्पूने केस अशी सुटसुटीत पण होते ती. तर माझी अशी झाली ती आणि मी कायम आणि नेहमी अशी करत असते. दाट बंजारा अशी केस आहे ती मस्तच. आणि मी माझ्या केसासनी लय जपते पण. किती लहान मुलाचं कशी केस आहे ती. तर चला आता काम पण आता आवरले ती त्याच्यामुळे आता चांगलं बोलायला सुचायला लागले मला. काम असली म्हणजे काय म्हणजे डोक्यातच येत नाही ते काम की काम आपलं आपलं काम भलं ना आपण भलं असं असतंय. तर आता मी धुणं पण आणून ठेवलंय. कालचं धुणं आणून ठेवलंय तेवढंच राहिलंय आता. ते पण आता सकाळी धुणं धुवून टाकलं सगळं आणि कालच्या कपडे आणून ठेवले ती खाटेवर आहे ती खुर्चीवर ठेवले ती आता घड्या घालून ठेवायची ती मला. तेवढंच आता माझं बाकी काम राहिले नाही तर बाकी सगळे कामं झाले ती. जेवण बिवण सगळं झालं, लोट झाड सगळं करून घेतलं. ते काय सकाळीच मी करून घेतलेलं आहे. पटपट अशी होऊन जाते ती कामं. आणि आज मी जेवणात काय बनवलं होतं, घेवडीची शेंग सुक्की बनवली होती आणि हरभऱ्याची रस्सा भाजी बनवली होती. आणि सकाळी नाश्त्याला इडियापम बनवलेलं, तुम्हाला दाखवते आता इडियापम. तर आता लाईटा बंद करती, लाईट बिल येते ती लई लाईटा बंद करून घेते. इकडं फॅन चालू आहे तर आता इडियापम केलेलं दाखवते तुम्हाला. आता इडियापम मी बनवलेले सकाळी नाश्त्याला बनवलं होतं त्यातलं शिल्लक बाकी राहिलेलं. आणि घेवड्याची शेंग पण सुकी केलेली होती. घेवड्याची शेंगा बघा ही सुकी घेतली बाकी राहिलेली आहे ती पण एवढी आहे. आणि इथं आहे हरभऱ्याची भाजी, ती पण अशी बाकी राहिलेली आहे मस्तपैकी घटमुट अशी केलेली आहे इडियापम बरोबर खायला. आणि हे आपले इडियापम बनवलेलं आणि चपात्या पण बनवलेल्या, भात पण बनवून घेतलेला. तर ही शिल्लक बाकी राहिलेलं आहे सगळं. आणि त्याच्यासोबत शेंगदाणं मी शिजवलेलं, वाळकं शेंगदाणं शिजवलेलं होतं. तर वाळकं शेंगदाणं तुम्हाला दाखवते. चांगल्या 7-8-10 शिट्ट्या करून घेतल्या आणि थोडंसं मीठ टाकलं त्याच्यात. म्हणजे आपलं कसं भातासोबत चपाती बरोबर जेवताना आपलं खायला येतं त्याच्यामुळं. तर इथे मी बनवले शेंगदाणं शिजवून घेतले ते बघा कसं मस्तपैकी असं जेवणाबरोबर शेंगदाणं तोंडी लावण्यासाठी. या 1-2 भाज्या आणि त्याच्यासोबत दही पण होतं. कोणाला पाहिजे असेल तर दही घेते ती, नाहीतर मग दूध असतंय मस्तपैकी. तर आता चला तर मग आता बाहेरचा नजारा दाखवते आणि दादांचं तुमच्या काय चाललंय तर बघा. आता जेवायला आले तर म्हटलं आता एक व्हिडिओ काढावा. काय ग बसलाय व आधी माझ्याकडं हा
गपका बसलाय मग. मी व्हिडिओ मध्ये आल्याशिवाय व्हिडिओ पळत नाही ती. पळत नाही ते. आणि मी वाईस बडबडली आता, सांगितलं सगळं घरातले, म्हणजे सकाळपासून काय काय कामं केलेली. म्हणून म्हटलं वाईस तुमच्यापाशी येऊन बसावं, वाईस वाद घालत तुमच्यावर, वाद घालत. हो, माझ्यावर वाद काढल्याशिवाय तुझा दिवस चांगला जात नाही. अच्छा, तुम्हाला माहिती आहे ना. असं असतं कुठं हम्म. सारखा वाद 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 ते काम केलेलं चीज राहत नाही तसं वाद घातल्यानंतर. हो. आणि काम मनापासून करायचं असतं. सगळीच करते ती, सगळेच करते ती, मी एकटी करते. सगळेच मनापासून करते ती. केस पिकलेली बघायची. पिकले ती केस. आज शॅम्पू केला, आता उद्याच्याला मस्त पैकी. झाली र झाली बायको म्हातारी झाली. सगळेच होते होणार की म्हातारी, का मी एकटीच आहे झाली र झाली वयाच्या मानानं माझी होते बायको ती म्हातारी झाली. हम्म. तर नाही, तुम्ही एक समान आहे आम्ही. माझ्या पण अर्ध्या अर्ध्या मिशा पिकले ते, त्याच्यामुळे आम्ही दोघं पण एक समान आहे. हो. तर कसं काय वाटतं जोड सांगा सर्वांनी कमेंट करून. लाईक करा, शेअर करा. नवीन कोण असतं चॅनलला कशी काय आमची जोडी वाटते सांगा Subscribe कमेंट करा. मध्ये. होय आणि- किंवा नाही म्हणून सांगा. आवडले तर होय म्हणा, चांगले आहे. नसले आवडलं तर अजिबात चांगले नाही म्हणा. असं लय बी चांगले आहे म्हणू नका. लय पण नावजू नका. बायको अनेक म्हातारे होईल, सगळी आणि- केस पिकतील. म्हातारी हो, लय नको इतकं नाव जायला. झालं बस झालं. आता दुसरं पुढचा दरचा व्हिडिओ काहीतरी काय धरू का कर बंद आता. का म्हण. कर की, लय मोठा होईल. लय मोठं माणसं बघत नाही ती व्हिडिओ. थोडक्यात व्हिडिओ असावा, अच्छा, 4 मिनिटाचा 5 मिनिटाचा. आता 10-20 मिनिटं व्हिडिओ टाकून कोण बघत बसायचं. माणसाने दुसरं काही काम धंदा नाही तर अजिबात. पिक्चर बघायचं असतं, ती गाणी बघायची असते, ती मोबाईलवर किती काय काय बघायचं असतं. हम्म. तुझ्या नवरा बायकोचं 4 मिनिटाचा व्हिडिओ 5 मिनिटाचा व्हिडिओ बघत बसायचं. लय वटावटा करायचं नाही काय. अजून बघते ती पण असं, म्हणजे कसं हम्म. आपलं व्हिडिओ ज्यांना आवडते ती बघते ते संपूर्ण व्हिडिओ. काय की लोकांनी कंटाळा येतो. काय की मग पुढे म्हणतात, ढकलायचं मग. काहीतरी विशेष काय असेल तसं कसं पुढे ढकलायचं. त्याला काय होते. त्यासाठी चांगलंच व्हिडिओ काढायचं. 10 मिनिटं काढायचा, पण चांगला व्हिडिओ काढायचा, बघायसारखा काढायचा, मस्तपैकी चांगलं कंटेंट घ्यायचं. आवड ना तर आपलं पुढे ढकलत जावा. नाही पुढे ढकलायचं कोणी. सगळा व्हिडिओ बघा, मस्तपैकी छान छान व्हिडिओ असते. ती सगळं काम करते, ती शोभा काम करते, मी काम करतो. असं केलं सगळीच मधलं करते ती काय, महाराष्ट्रातल्या तुम्ही एकटंच व्हिडिओ मध्ये करताय. सगळं असतंय. आपल्या व्हिडिओ मध्ये मस्तपैकी शॉर्ट व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ, गाणे, हम्म. सगळं सगळं आपल्या चॅनलवर मिळतं. त्यासाठी 5-10 मिनिटाचा व्हिडिओ झाला तरी बघत जावा मस्तपैकी, आणि कमेंट पण करत जावा. व्हिडिओ किती मोठा आवडते तुम्हाला. 10 आणि मिनिटाचा लाईक पण आवडते करत का जावा. 5 मिनिटाचा आवडते ते सर्वांनी सांगा, म्हणजे त्याप्रमाणे व्हिडिओ काढून शोभा 5 मिनिटाचं किंवा 10 तुम्हाला मिनिटाचं. असं कॉमेडी 2 व्हिडिओ मिनिटाचं. आवडते ते का असं रेसिपीचं व्हिडिओ आवडते ते, जेवढ्यांनी बघितलंय तेवढे कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगा. सांगा. म्हणजे मग आम्ही उद्यापासून ट्राय तसं करत मग आपला शोभा. व्हिडिओ काढू. बरं आता बास कर, दुसरं काय तर धरण टाक. आणि- व्हिडिओ लय झाला मोठा व्हिडिओ. तो किती 3 मिनिटं झालं. हे सांगा बोललेलंच बरं झालं तुम्ही. 3 मिनिटाचं. सांगा बर. हा. बास आणि आता. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. झालं 2 वेळा सांगून झालं. सारखं सारखं तीच सांगितलं, बोर ते होते. तुम्ही नाही सांगितलं. आम्ही आता सांगितलं, लाईव्ह पण- बंद केलेले आहे. हा. तुमच्या दादाला कंटाळा खूप येतो लाईव्ह वर लाईव्ह म्हणजे कसं येऊन होतं, लाईव्ह बसायचा. मोठीचे मोठी लाईव्ह 2 तास बसायचं. त्यापेक्षा आपले 10 मिनिटाचा व्हिडिओ रोज आपली व्हिडिओ माहिती असं. कळते. हो. आमची सगळ्यांची असंच व्हिडिओ मस्त असते ते व्हिडिओ. असं आम्हाला वाटतं. तुम्हाला वाटतं ते कमेंट करून सांग. हो. चला तर कर मग बंद बाय, आता. भेटू असं पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.